अभिमानाने उभी राहिलीस तिच्या समोर. हो का? मग आता वाढ जेवायला. अरे तुझी नवीन वहिनी ती बाहेर उभी आहे ना, इथे सगळा स्वयंपाक रांधून झालाय. जाऊन विचार तुझ्या रमाईला की जेवायला वाढायचं की नाही. तिला न विचारता मी वाढलं ना तर नाक फुगवेल ती. चालेल चालेल बरोबर. मी तुमच्याकडेच पाठवलंय विनूला की म्हणजे सगळं स्वयंपाक रांधून झालंय, वाढायचं की नाही. आधी महत्वाचं काम करूया. चला. माझ्याकडे दुर्लक्ष करतायत, यांचं काम तेवढं महत्वाचं. आहे ना, तुमच्याकडे पाहिलं आणि इथे चुकून दुर्लक्ष झालं. जाऊबाई, लग्नाच्या वेळी जे दागिने घालायला दिले होते ना ते द्या आता मला. चला. दागिने राहू देत की 4 दिवस माझ्याकडे. अहो आत्ताच कुठं लग्न झालंय आणि काय अजून काकण उतरवायचंय, परत गोंधळ सुद्धा आहे आणि दागिने तर काय माझेच आहेत ना. 4 दिवस घालेन की अंगावर. प्रश्न तो नाहीये जाऊबाई. तुमच्याशी गोड बोलून तुमचे ते जुगारी आहो त्यातला कधी एखादा दागिना उडवतील आणि त्याची माती करतील कळणार सुद्धा नाही तुम्हाला. तेव्हा सगळे सोन्याचे दागिने माझ्याच ताब्यात पाहिजे. चला. हो येते. नीट सगळं करा, म्हणजे सगळं नीट ठेवू. नाही ते तुला माहिती आहे ना, ते आणखीन रागवतील. हा सगळं ठेवलेस ना? हो तुमचं काय इथे? अगं नाही, मी लक्ष ठेवायला आलोय. तू सगळे डाग नीट ठेवलेस की नाही? आणि ते काय ते तिथे समोर काय? हा नाही, नीट कर, सगळं व्यवस्थित ठेव. हो हे सगळे डाग ठेवलेत, हे तुमच्या ताब्यात घ्या. नाही म्हणजे नीट पाहून घ्या, नंतर तक्रार नको. जय नागोजी बाबा. भाऊजी हा घाई आहे का? नाही काही नाही, उपरडं घ्यायला चाललो होतो बाहेर, जरा हवेवर फिरून येतो मी. असं गुंडाळू होते. नाही जा, पण जाण्याआधी दागिना उचललाय तो देऊन जा. दागिना? मी 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 कशाला दागिना उचललाय? मी नाही. हे काहीतरी का वहिनी. भाऊजी अहो उचलायच्याच होत्या तर दोन्ही कुड्या उचलायच्या. एक कुडी इथे दिसतेय, दुसरी नाहीये. तुमच्या बायकोसारखी डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली मी. वहिनी काहीतरीच काय, तुम्ही माझ्यावर चोरीचा आळ घेताय. मी धीर आहे तुमचा, आळ कसला घेताय? आळ नाही, खात्री आहे माझी. हे काय? हे बघा. हे काय? तू ना 1 नंबरची वेंदळी आहेस. एक तर तुझ्या हातातून पडला असणार, नाहीतर